श्लोक क्रमांक 8 आहे का नाही? भवान भवान भीष्म भीष्मश्च भवान भीष्मश्च कर्ण कोणतं नाही मूर्धन्य कर्णश्च भवान भीष्मश्च कर्णश्च कृपश्च समिति जयः माझ्याकडे बघा एकदा समितिं जयः कृपश्च समितिं जयः अश्वत्थामा अश्वत्था कोणी काय म्हणाले अश्वस्था म्हणजे बिमार हा स येऊ द्यायचं नाही अश्वत्थामा विकर्णश्च अश्वत्थामा विकर्णश्च फक्त इकडचे म्हणा तेवढ्या आणखी एकदा आणखी थांबा सगळ्या हा कोणीतरी स म्हणायला कोणीतरी बघा कोण म्हणायला लक्षात ठेवा हा अश्वत्थामा फक्त पुरुष मंडळी म्हणा तुम्ही बरोबर म्हटलं हा इकडच कोणतरी स म्हणाले अश्वत्थामा विकर्णश्च सौमदत्ति तथैव च सौमदत्तिस्तथैव च पहा सवर सावर दोन मात्रा आहेत सौमदत्तिस् तथैव च सौमदत्तिस्तथैव च आता याच्यानंतर राजा दुर्योधन त्या ठिकाणी असा विचार केला दुर्योधनानं की आपण एवढं टोचून बोललो आचार्यांना नव्हतं बोलायला पाहिजे ठीक आहे ना मोठ्या माणसाची गलती जरी असली तरी मोठ्या माणसाला बोलायला पाहिजे का बरं कारण की याला शिष्टाचार म्हणतात नाही म्हणले ते एवढे मोठे असून मला बोलतात म्हणजे मी काय कमी आहे
तसा. परंतु पहा मर्यादा किती आहे. तर द्रोणाचार्य त्यांनी हाडाच्या काड्या करून दुर्योधनाला शिकवलं होतं. दोन प्रकारचे अनुयायी असतात. एक तर ज्या लेकरांना आपण जन्म दिलाय ते, आणि आपले विद्यार्थी, आपले शिष्य, हे सुद्धा त्या ठिकाणी आपले अनुयायी असतात, आपली औलाद असते. आणि आपल्या अनुयायींनी आपल्या औलादीने जर असं वापस बोलल्यानंतर किती दुःख होत असेल माणसाला. परंतु मनुष्य हा अन्नाला अधीन होत असतो. मनुष्य किती जरी झाला असेल, परंतु 8-10 दिवस 15 दिवस घरातली लक्ष्मी जर कुठे यात्रेला बाहेर जर गेली, त्याला देव दिसते. घरातलं झाडून काढायचंय, घर पुसायचंय, स्वयंपाक करायचा, काय करायचं आणि काय खायचं. मनुष्य नटल्यानंतर मनुष्याची किंमत करते. तर मनुष्य अन्नानं अधीन होत असतो. दुसरी गोष्ट, मनुष्य हा धनानं अधीन होत असतो. तिसरी गोष्ट, मनुष्य ज्ञानानं अधीन होत असतो, विद्येनं अधीन होत असतो. म्हणून द्रोणाचार्य, भीष्माचार्य, कृपाचार्य या महात्म्याला सगळे काय करायचे, अन्न पुरवायचे. एकच विचार केला, राजा आहे, जवान आहे, सत्ता आहे, म्हणून द्रोणाचार्य वापस बोलले नाही. एकच विचार होता, त्या दुष्टाचं अन्न आपण खाल्लेलं आहे, म्हणून याचं काम प्रामाणिकपणानं करावं लागेल. आपले प्राण निघून गेले तरी काही हरकत नाही. राजा असून तो बोलत राहिला, ते आचार्य असून ऐकत राहिले. आणि शेवट त्या ठिकाणी दुर्योधनाला वाईट वाटलं. चला म्हणले, आता थोडीशी चापलुशी करायचा प्रयत्न करू. म्हणून राजा दुर्योधन म्हणत आहे, बघा आता आपल्या सैन्यामध्ये मुख्य कोण आहेत त्यांची मी नावं घेतो. ठीक आहे ना. पहिलं नाव घेतलं भवान. भवान म्हणजे आपण आमच्या सैन्याचे मुख्य आहात, सरसेनापती आपण आहात. भवान म्हणजे तुम्ही. संस्कृत मध्ये भवान म्हणजे तुम्ही, तोम म्हणजे तू, भवान म्हणजे आपण. भवान. त्याच्यानंतर तुमच्या नंतर भीष्म म्हणजे भीष्माचार्य आहेत. कर्णश्च, कर्ण पण आहे. कृपाचार्य आहेत. माझ्या सैन्यामध्ये, कौरवांच्या सैन्यामध्ये कृपाचार्य पण आहेत. समितिंजय ते पण आहेत. अश्वत्थामा, त्याचप्रमाणे तुमचे चिरंजीव असणारे अश्वत्थामा हे सुद्धा आपल्याकडूनच आहेत. विकर्ण पण आहे. त्याच नंतर सौमदत्ती तथैवच म्हणजे, आणि त्याच प्रकारे सौमदत्ती सुद्धा, तो सुद्धा आपल्या बाजूने आहे, आपल्या सैन्यामध्ये आहे. बघा बरं, मग मेन असणारे, मुख्य असणारे हे तर आपल्या सैन्यामध्ये आहेत. आपलं केवढं मोठं भाग्य आहे. भवान भीष्मश्च कर्णश्च, कृपश्च समितिंजय, अश्वत्थामा विकर्णश्च, सौमदत्तिस्तथैव च, अन्ये च बहवः शूरा, बहवः शूरा. बरोबर आहे. मी चुकीचं म्हणलं म्हणजे तुम्ही चुकीचं म्हणलं. आता विसर्ग या ठिकाणी, आणि विसर्गाच्या नंतर काय आले, क वर्ग आले का प वर्ग आलाय.
काहीच नाही. हा मग इथं जीवामुडी म्हणायचं बहुपद मानी, काहीच म्हणायचं नाही. हा का बरं? क वर्ग आला असतं तर जीवामुळे म्हणावं लागलं असतं, प वर्ग आला तर उपपद्मानी म्हणावं लागलं असतं. पण दोन्ही नाहीत, काहीच म्हणायचं नाही. अन्येच बहव शूरा मद मदर्थ मदर्थी मदर्थे त्यक्त त्यक्त जीविता जीवी जीविताः मदर्थे त्यक्त जीविताः नाना 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 म्हणजे नाना माझ्याकडे बघायला. शस्त्र नाना शस्त्र नाना शस्त्र प्रहरणा प्रहरणा नाना शस्त्र प्रहरणा सर्वे युद्ध सर्वे युद्ध विशारदाः विशारदाः सर्वे युद्ध विशारदाः या ठिकाणी दुर्योधन म्हणत आहे अन्ये अन्येच च म्हणजे आणि अन्य दुसरे सुद्धा बहव पुष्कळ बहव शूरा हे आचार्य भगवान तुमच्यासारखेच नाही पण तुमच्या अलीकड असणारे आपल्या सैन्यामध्ये पुष्कळ असे त्या ठिकाणी हो फार मोठे शूरवीर आहेत. मग आता पुन्हा कसे येत हा समोरच्या माणसाचं मन कसं ओढून घ्यायचं बघा. मदर्थे मदर्थे म्हणजे माझ्याकरता माझ्याकरिता हा त्यक्त जीविता हा जीवित जीवित म्हणजे जिवंत राहिलेले त्यक्त जीविता म्हणजे माझ्याकरिता त्यांना माहीत झालं की आता हे राजासाठी युद्धाला जायचंय आपल्याला, म्हणून आपल्या आपल्या राज्यामध्ये ज्यांनी आपल्या जीवनाचा त्याग केला. जसा लक्ष्मणा करता सुनीतेनं आपल्या राज्य संपत्ती राज्यभोगाचा त्याग केला. लक्ष्मणानं आपल्या बंधूसाठी प्रभूसाठी आपल्या राज्यामध्ये जीवित राहण्याचा त्याग केला. ज्ञानोबारायांना एवढं पटलं नाही. ज्ञानोबारायांना व्यवहारामध्ये येऊन दृष्टांत दिला. ज्ञानोबाराय म्हणतात पतिव्रतेचे हृदय जैसे पती वाचून न स्पर्शे मी सर्वस्व या तैसे सुभटांसी. काय दृष्टांत दिला ज्ञानोबारायांनी. इकडं तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. पतिव्रतेचा एवढा अधिकार असतो, तिची सत्ता देवावर असते. देवावर कशामुळं? पतिव्रते जैसा
भृतार प्रमाण आम्हा नारायण तैशा परी तैशा परी. काय दृष्टांत देतात ज्ञानोबा आहे. पतिव्रतेचे हृदय जैसे पती वाचवणीस न स्पर्शे. म्हणजे ज्ञानोबा आहे पतिव्रतेचं लक्षण सुद्धा सांगायले की ज्या पतिव्रतेची छाती, ज्या पतिव्रतेचं अंतःकरण फक्त पतीला दिसतं, बाकी कोणाला दिसत नाही आणि ती दिसू देत नाही. केवढी मोठी अंतरंगता आहे. हा परमार्थाला निघालं म्हणजे तू हेदऱ्यासारखं वागायचं नाही. बिलकुल म्हणतात टापटीप राहिलं पाहिजे. नातरी कुळवतू लपवी अवेव आपुले. ठीक आहे ना. केवढी मोठी अंतरंगता आहे, केवढं मोठं प्रेम आहे, केवढा मोठा त्याग आहे. ऐक ना. आणि त्यागाशिवाय परमात्मा प्रसन्न होत नसतो. उपनिषदामध्ये सांगितले त्यागेन एके अमृतत्व मानशो. कित्येक साधकांनी त्यागानंच त्या ठिकाणी अमृतत्व प्राप्त केलं. म्हणून त्याच्याकरता दृष्टांत दिला ज्ञानोबाने पतिव्रतेचा. जीवनामध्ये माणसानं पतिव्रता होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हे शरीर काय केवळ म्हणतात त्या ठिकाणी संतती उत्पन्न करण्यासाठी काय संतती उत्पन्न. तर तुम्ही काय करता, डुकर जास्त करले तुमच्यापेक्षा. एकदाच किती पिल्ले होते त्या डुकरीने? 8 पिल्ले. तुम्हाला 18-20. तुम्हाला एक नाही तर 2 लय झालं. परंतु डुकराचा थोडा दृष्टांत दिला जाणं पाहिजे, पतिव्रतेचा दृष्टांत दिला ज्ञानेश्वरी. म्हणून मदरते त्यक्त जीविता. माझ्यासाठी त्याने जीवन त्याग केलेला आहे. जसा ज्ञानोबाला म्हणतात सांडुनी कुळे दोन्ही प्रियासी अनुसरे कामिनी द्वंद्व त्यागे स्वचंतनी पडली तैसी. आईच्या कुळाचा त्याग, वडिलांच्या कुळाचा त्याग आणि पतीच्या कुळाचा स्वीकार. हे पतिव्रतेचं काय आहे? तप आहे. तप. ज्ञानोबाला म्हणतात तपे विन दैवत दिलेला विन प्राप्त. तप जर असेल तर गीता भगवद्गीता आहे. तप जर असेल तर ज्ञानेश्वरी. तप जाईल तर हरिपाठ आहे. तप जर नसेल तर काय माझ्या जीवनामध्ये. म्हणून परमार्थ नाही झाला तर काय हरकत नाही, परंतु तप करणं महत्वाचं. आणि ते तप कसं करायचं याच्यासाठी भगवद्गीता शिकायची. म्हणून मदरते त्यक्त जीवित. माझ्यासाठी आणि जीवनाचा त्याग केला. नाना शस्त्र प्रहरणा ये सचिन ये. नाना शस्त्र प्रहरणा. शस्त्र आणि अस्त्र. शस्त्र म्हणजे हातामध्ये धरून हाणायचं. तलवार आहे, ठीक आहे, भाला आहे, खड्ग आहे, शस्त्र. आणि अस्त्र म्हणजे फेकून बी मारता येते, त्याला म्हणतात अस्त्र. नाना शस्त्र प्रहरणा सर्वे युद्ध विशारदा. संपूर्ण असणारे युद्धामध्ये विशारद आहे. ओळख मध्ये शुक्रवारी बाजारात बसलोय. कशाला? माळ विकायला. तराजू सगळं समोर ढीग लागलाय याचा माळ याचा, तिथे घेऊन असं करायला जमतंय का? बाजारात बसून दुकानावर माळवचं जोग घ्यायला गिरा गेड्यात काढीन का नाही? अजिबात म्हणतात जोग घ्यायला जमत नाही. तसा युद्धामध्ये गेल्यानंतर अजिबात थोडी सुद्धा गैरादीपणा नाहीये. सर्वे युद्ध विशारदा अन्येच बहवः शूरा मदर्थे त्यक्त जीविताः नाना शस्त्र प्रहरणा
सर्वे युद्ध विशारदाः पर्याप्त पर्याप्तम अपर्याप्तम अपर्याप्तम तदस्माकं अपर्याप्तं तदस्माकं बलं भीष्मा बलं भीष्मा भीष्माभि बलं भीष्माभि रक्षितं रक्षितं बलं भीष्माभिरक्षितं पर्याप्तं त्वि त्वि त्विद पर्याप्तं त्विद नेते नेतेषां पर्याप्तं त्विदमेतेषां बलं भीमा बलं भीमा भीमाभि भीमाभिरक्षि भीमाभिरक्षित भीमाभिरक्षितं बलं भीमाभिरक्षितं आणि आचार्य भगवत हे बघा पर्याप्त म्हणजे बदल पर्याप्त म्हणजे बदल कोणी जर वाढू लागलं आणि आपल्याला बस पर्याप्त आपण गपची बसलो तर समोर समोरची व्यक्ती जास्त कुठे पर्याप्त पर्याप्त शब्दाचे अनेक अर्थ होतात पर्याप्त ठीक आहे आणि कोणी जर जास्तच मदत पर्याप्त पर्याप्त आणि अपर्याप्त म्हणजे कसं तद अस्माकम तद म्हणजे ते अस्माकम म्हणजे आमचं आमचं म्हणजे आमच्या सगळ्या सैन्यांचं अस्माकम बलम तद आमच्या सैन्याचं जे बल आहे ना ते अपर्याप्तम म्हणजे त्याने किती समोरच्या पक्षाने किती काय करू द्या आमचं बल कसं आहे अपर्याप्तम एवढं बल आहे की आमच्या सैन्याचं कोणी त्या ठिकाणी काय बरोबरीच कोणी करू शकत एवढं आमच्याकडे बल आहे पर्याप्त म्हणजे थोडं अपर्याप्त म्हणजे एवढं बल आहे आमच्याकडं की आमची बरोबरी कोणी करू शकत नाही तर अस्माकम बल की आमचं बल अपर्याप्तम खूप मोठं बल आहे ऐका नाही कस काय भीष्माभिही म्हणजे आपल्या सैन्याचे सेनापती कोण आहेत भीष्म दादा आहे भीष्माभिही तुम्ही त्याचं बहुवचन आहे म्हणजे भीष्माचार्य द्रोणाचार्य कृपाचार्य कर्ण आहे विकर्ण आहे हे सगळ्या सर्वांच्या द्वारे कसं आहे रक्षितम भीष्माभी रक्षितम सगळ्याकडून रक्षित असणारं जपून ठेवलेलं आमचं बल कसं आहे अपर्याप्त थोडं नाही अपर्याप्तम तर अस्माकं बलम भीष्माभिरक्षितम अपर्याप्तम आणि भीमाभिरक्षितम काय पर्याप्तम तू तू म्हणजे आता लक्ष द्या पर्याप्तम खालच्या ओळीमध्ये पर्याप्तम तू परंतु ऐका ना
पर्याप्तम तू, परंतु तू म्हणजे या ठिकाणी परंतु, पर्याप्तम थोडे. बल कसं आहे? थोडे. कोणाचं? तू. इदम एतेषाम, इदम एतेषाम बलम तू पर्याप्तम. परंतु हे असणार थोडस बळ यांचं कोणाचं? भीमाभी रक्षितम. भीम असेल, अर्जुन असेल, नकुल असेल, सहदेव असेल, धर्मराज असतील, यांचं बळ कसं आहे? पर्याप्तम थोडे. आमच्या सैन्यापुढे यांचा टिकाव लागला ना पाहिजे, यांचं बळ थोडे. कसं? आमचं बळ सिंहासारखं आहे आणि यांचं बळ मच्छरासारखं बळ आहे. आम्हाला काय कमी पण या गोष्टीची. अपर्याप्तं तदस्माकम्, अपर्याप्तं तदस्माकम् बलं भीष्माभिरक्षितम्. तर पहा कसं आहे, जसं आपण सगळे जवळपास राट पाण्यामध्ये भटलेलोच आहोत. त्याला उद्या बसव. राट पाळणा काय करतो? आता इकून गेलं, इकून गेल्यानंतर असा वरी जातो, वरी गेल्यानंतर असा खाली येत नाही. वरी गेल्यानंतर पुन्हा एकदा असं करतो आणि मग खाली उतरतो. बरोबर आहे? एकदम शेंड्याला गेल्यानंतर पुन्हा असा एक झोका केल्यासारखं असं करतो मग खाली उतरतो. तसं श्लोकाचं उच्चारण करत असताना ज्यावेळेस दीर्घ शब्द आला तिथं थोडं लांब घ्यायचं, तिथं थोडं प्रेम ओतायचं. बलं भीष्माभिरक्षितम्, बलं भीष्माभिरक्षितम्, पर्याप्तं त्विदमेतेषाम्, बलं भीमाभिरक्षितम्, बलं भीमाभिरक्षितम्. आता एक चाल दुसरी सांगू का तुम्हाला? अपर्याप्तं तदस्माकम्, अपर्याप्तं तदस्माकम्, बलं भीष्माभिरक्षितम्, पर्याप्तं त्विदमेतेषाम्, बलं भीमाभिरक्षितम्. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतो वन्दे भगवन्तो पुनः पुनः. ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः. ओम शांति शांति शांति. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं सदां भोजति यं विधीतानि देव सदा स्तूयमानं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. कुंडलिकवरदारविंद श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. प्रभुरामचंद्र भगवान की, हनुमानजी भगवान की, गौरी ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, संत शिरोमणी सावता महाराज की,
समर्था श्री इंद्रायणी माता की। ओम नमः पार्वती पतये हर हर महादेव।